बातमी कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। हत्या करण्याआधी या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते। या प्रकरणात पोलिसांनी नराधम विशाल गवळीला आणि त्याच्या तिसऱ्या पत्नीला बेड्या ठोकल्या। मुख्य आरोपी विशाल गवळी आपल्या बायकोच्या गावी लपून बसला होता। आरोपीच्या पत्नीनेच मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती, तर मुलीला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। विशाल गवळीला फासावर लटकवण्याची मागणी कल्याणच्या नागरिकांनी केली आहे। याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे वेगानं न्याय व्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं। कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनांपैकी 95% घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडून होतात। आमचाही प्रयत्न असेल की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी आणि कठोरात कठोर शिक्षा मिळावी। नराधमाला बायकोची साथ होती, त्यानं 3 लग्न केली आहेत, त्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। या प्रकरणी नराधमाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या विशाल गवळीनं केली आहे। विशाल गवळी विरोधात याआधीही विनयभंगाचे 4 गुन्हे दाखल आहेत। विशाल गवळी हा विकृत स्वभावाचा असल्याचं समोर आलंय। विशाल गवळीची आतापर्यंत 3 लग्न झाली आहेत, सध्या तिसऱ्या बायकोसोबत तो राहतो। मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिसऱ्या पत्नीनेच त्याला मदत केली। पत्नीच्या गावी लपलेल्या विशाल गवळीला पत्नीसह बेड्या ठोकण्यात आल्या। दरम्यान चिमुरडीची हत्या केल्यानंतर आरोपी विशाल गवळी दारू घ्यायला दुकानात गेला होता। त्यावेळेची सीसीटीव्ही दृश्य साम टीव्हीच्या हाती लागली आहेत। हत्या केली त्यावेळी या गवळीची दाढी होती, मात्र आपण सापडू नये यासाठी आरोपीने दाढी कापण्याची युक्ती देखील केली। मात्र दाढी करतानाच पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला सलूनमधून अटक केली आहे। चिमुरडीच्या हत्येआधी आरोपीची अशी दाढी होती आणि त्यानंतर त्यानं दाढी काढल्याचं देखील पाहायला मिळालं, मात्र तरी देखील पोलिसांनी त्याला पकडलाच। दाढी करतानाच त्यावर झडप घालण्यात आली। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज। तसंच हवामान विभागानं या जिल्ह्यांना पावसाचा अलर्टही दिला। तसंच राज्यातील थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे। पुणे शहरासह जिल्ह्यात 3 दिवस पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे तिकडून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय। तसंच उत्तर भारतातून शीतलहरी येत आहेत, त्यामुळे थंडी आणि पाऊस असं वातावरण कायम राहणार आहे। भंडाऱ्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्यानं किमान तापमानात वाढ झाली आहे। येत्या 2 दिवसात पूर्व विदर्भात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे। कांदा उत्पादकांना 500 कोटींचा फटका बसलाय। कांद्याच्या दरात जवळपास 55% घसरण झाली आहे। गेल्या 7 दिवसांमध्ये बाजारात 2.5 लाख टन कांद्याची आवक झाली होती, त्यामुळे शेतकरी 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करतायत। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। एकीकडे घटलेले बाजारभाव तर दुसरीकडे वातावरणातील बदलानं कांदा शेतातच सडण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे। अमरावतीच्या बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर 50% घसरले। सध्या फुलकोबीला 8 रुपये, वांग्याला 10 रुपये तर टोमॅटोला 20 रुपये प्रति किलो भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। धुळ्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेनं कापूस घरातच साठवून ठेवला। मात्र कापूस साठवणूक करण्यास 3 महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला असून साठवून ठेवलेल्या कापसाची गुणवत्ता खालावू लागली आहे। घरात असलेला कापूस काळवंडत असून त्याच्या वजनात देखील घट होतीये। वाशिममध्ये तुरीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते। 9,500 रुपयांना मिळणाऱ्या तुरीला 5,000 रुपयांचाच प्रति क्विंटल दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान वाढलंय। बदलत्या वातावरणानं आंब्याची झाडं मोहरानं बहरली आहेत। आंब्याच्या झाडाला लवकरच मोहर आल्यानं हंगाम देखील लवकर सुरू होण्याची शक्यता आहे।
भारतात प्रथमच आफ्रिकेतील मलावी इथून केंट प्रजातीचा आंबा आयात झालाय. पुढील 20 दिवस ग्राहकांसाठी केंट प्रजातीचा आंबा उपलब्ध असणार आहे. एपीएमसी फळ बाजारात केंट आंब्याचे 270 बॉक्स आयात झालेत. हा आंबा 700 रुपये प्रति किलो दरानं विकला जातोय. बारामतीमध्ये ऊसाची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. ऊसाला जादा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा ऊसाचं पीक घेण्याकडे कल अधिक दिसतो. परिसरात पाण्याची उपलब्धता जास्त असल्यानं उत्पादनही वाढणार आहे. वाशिममध्ये 12,000 शेतकऱ्यांनी विहीर योजनेचा अर्ज भरलाय. त्यापैकी केवळ 8,000 विहिरींच्या कामांना सुरुवात झाली असून केवळ 344 विहिरींची कामं पूर्ण झाल्याचा अहवाल समोर आलाय. योजनांच्या अंमलबजावणीला गती कधी मिळणार हा सवाल उपस्थित झालाय. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे. येत्या मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात त्याबाबतचा नवा कायदा आणणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय. पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजूला किरकोळ कारणावरून आपापसात शिवीगाळ भांडणं करून एकमेकांना दगडानं मारहाण करण्यात आली. या प्रकरणी उरळी कांचन पोलिसांनी चौघांवर आरडाओरड करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. नाशिकच्या येवला तालुक्यातील परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. बिबट्याच्या दहशतीनं शेतमजूर शेतात काम करण्यास नकार देत आहेत. चिंचोडी एमआयडीसी परिसरात बिबट्या आढळलाय. नाशिक जाखोरी गावात कुत्र्याची शिकार करताना बिबट्या विहिरीत पडला. अर्धा तास रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्याला वनविभाग पथकानं सुखरूप बाहेर काढलंय. पुढील उपचारासाठी बिबट्याला वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आलंय. सांगली जिल्ह्यात मेंढरांवर बिबट्यानं हल्ला केलाय. सांगलीतील ऐतवडे बुद्रुक येथील सौरव पाटील यांच्या शेतामध्ये गावातील मेंढपाळांची मेंढरं आहेत. या शेतात मंगळवारी सायंकाळी बिबट्यानं धुमाकूळ घातला. त्यामुळे मेंढपाळांचे मोठं नुकसान झालंय. साताऱ्यात वानराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून वानरांनी स्थानिकांना हैराण केले. गावातील नागरिक वनविभागाकडे वारंवार तक्रार करत असून वनविभाग दखल घेत नसल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय. खोपोलीतील टँकरनं पेट घेतल्याची घटना घडली. टँकरमधील ज्वालाग्रही रसायन पेट घेतल्यानं सर्वत्र आग पसरली. या आगीत पार्किंग केलेली एक कार जळून खाक झाली आहे. पेटत्या टँकरमधून वाहणारं रसायन पेटत पसरत असल्यानं घबराट निर्माण झाली होती. फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर वीर इथं धावत्या कारला आग लागली होती. आगीत कार जळून खाक झाली आहे, तर कारमधील 3ही प्रवासी वाचलेत. अलिबाग इथून मालवणकडे जाताना ही घटना घडली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रकनं पेट घेतलाय. डहाणूतील चारोटी टोल नाक्यावर बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणाऱ्या ट्रकचा शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेलाय. आगीत ट्रकचा पुढील भाग जळून खाक झाला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. समृद्धी महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आग लागली आहे. कोपरगाव हद्दीत ही घटना घडली. यामुळे नागपूरहून मुंबईकडे जाणारी वाहतूक 2 तास खोळंबली होती. नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात घडलाय. तामिळनाडूतून गुजरातच्या दिशेनं जाताना ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक थेट महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात जाऊन पडलाय. या ट्रक चालक गंभीररित्या जखमी झालाय. तुमसर भंडारा महामार्गावरील खापा इथं ट्रकनं उच्च दाबाच्या विद्युत खांबाला धडक दिली. या धडकेत खांब तुटला आणि खांबावरील जिवंत विद्युत तार महामार्गावर पडली. लीलाधर वाडी भस्मे यांनी महामार्गावरील वाहतूक थांबवून तत्काळ विद्युत विभागाला माहिती दिली. वेळीच कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा बंद केल्यानं मोठी जीवितहानी टळली. नंदुरबारमध्ये दारू पिऊन उपचार करणाऱ्या डॉक्टरची बातमी साम टीव्हीनं दाखवल्यानंतर कारवाई झाली आहे. संबंधित डॉक्टरची तात्काळ बदली करण्याचे आदेश देण्यात आले. सामच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. शिमल्यात जोरदार बर्फवृष्टीनं अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद करण्यात आलाय. कालच्या अटल बोगद्यामध्ये 1000पेक्षा जास्त गाड्या अडकून पडल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या सर्व गाड्या बाहेर काढून 8000 पर्यटकांची सुटका करण्यात आली. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेश येईपर्यंत अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद राहणार आहे. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे. दरम्यान या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद लुटतायत. पुण्यातील 234 वर्ष जुन्या चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करण्यात आलाय. दरम्यान चर्चमध्ये सुंदर आरास करण्यात आली आहे. नांदेडच्या
मेथोडिस्ट चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात येतोय. ख्रिस्ती बांधवांनी आलिंगन देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सोबतच येशू जन्माचा सुंदर देखावा सादर करण्यात आला. पुण्यातील शनिवार वाडा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. 3 दिवसात तब्बल 15,000 पर्यटकांनी शनिवार वाड्याला भेट दिली आहे, अशी माहिती शनिवार वाडा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. माथेरानमध्ये ख्रिसमस आणि नववर्षानं पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. देशभरातून पर्यटक निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी इथं दाखल झालेत. ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचं स्वागत केलं जात आहे. त्यामुळे माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक हॉटेल हाऊसफुल झाल्याचं दिसतंय. नाताळच्या सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर हाऊसफुल झाले. देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेत. लायन्स आणि टायगर पॉइंटवर पर्यटकांची गर्दी दिसतेय. रत्नागिरीत नाताळ सुट्टीत पर्यटकांनी सर्वाधिक पसंती कोकणाला दिली. गणपतीपुळ्यात पर्यटकांची गर्दी वाढली असून परिसर फुलून गेलाय. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देश परदेशातूनही पर्यटक गणपतीपुळ्यात दाखल होत आहेत. नाताळ सण आणि 31च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते. फार्म हाऊस, रिसॉर्ट, रेती बंदर, समुद्रकिनारी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. तर बार, पब यांनी ठरवून दिलेल्या वेळेचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. ख्रिसमस आणि सलग सुट्ट्यांचा मुहूर्त साधत भाविकांनी देवदर्शन सुरूच ठेवलंय. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय. लाखभर भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतलं. त्यामुळे भंडारा, खोबरं विक्रीत कोट्यावधीची उलाढाल पाहायला मिळतेय. जेजुरी गडावर भाविकांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. ख्रिसमसच्या सुट्ट्या, लागून आलेल्या सुट्ट्या आणि नववर्ष या पार्श्वभूमीवर सध्या देवदर्शनाकडे लोकांचा कल पाहायला मिळतोय. ख्रिसमस आणि सलग सुट्ट्यांचा मुहूर्त साधत भाविकांनी देवदर्शन सुरूच ठेवलंय. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय. लाखभर भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतलं. त्यामुळे भंडारा, खोबरं विक्रीत कोट्यावधीची उलाढाल पाहायला मिळतेय. जेजुरी गडावर भाविकांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. ख्रिसमसच्या सुट्ट्या, लागून आलेल्या सुट्ट्या आणि नववर्ष या पार्श्वभूमीवर सध्या देवदर्शनाकडे लोकांचा कल पाहायला मिळतोय. त्र्यंबकेश्वर मंदिरात सलग सुट्ट्यांमुळे भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात. त्यामुळेच दर्शनासाठी 4 ते 5 तास लागत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक भाविकांनी आणि पर्यटकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे. भाविकांच्या गर्दीनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर फुलून गेलाय. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. 31 डिसेंबरला संत गजानन महाराज मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. देशभरातून शेगावात येणाऱ्या भक्तांच्या वाढत्या संख्येनं मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला. 31 तारखेला सकाळी 5 पासून 1 जानेवारीच्या रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुलं राहील. तुळजाभवानी मंदिर आजपासून 1 जानेवारीपर्यंत 22 तास खुलं राहणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गर्दी होतीये. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतलाय. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संत नामदेव पायरीजवळील दरवाजावर चांदी बसवण्याचं काम सुरू झालंय. यासाठी 30 लाख रुपये किमतीची 30 किलो चांदी लागणार आहे. भाविक शंकर आणि नरसिंहमूल या बंधूंनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ चांदीच्या दरवाजाचं काम सुरू केलंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मंत्रालयातील वॉर रूम पुन्हा ऍक्टिव्ह करण्यात आली आहे. वॉर रूममधून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाचा आढावा घेतला जातोय. 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वॉर रूमची स्थापना केली होती. मंत्रिमंडळ स्थापनेनंतर मंत्रालयात मंत्र्यांच्या दालनाची नूतनीकरण केलं जात आहे. सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयामध्ये कारागीर वेगवेगळ्या केबिनचं काम करताना दिसत आहेत. पुण्यात उद्या पाणी पुरवठा बंद राहील. भवानी पेठेतील जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाणार आहे.
नोकरीची सुवर्ण संधी रेल्वेत उपलब्ध झाली आहे. 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी भारतीय रेल्वेनं नोटिफिकेशन जारी केलंय. 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज भरणा सुरू होण्याची अपेक्षा असून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भातील अधिक माहिती देण्यात आली आहे. अमरावती भातकुली मार्गावर संतप्त नागरिकांनी रेल्वे अडवली आहे. या मार्गावर असलेल्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आल्यानं नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आक्रमक नागरिकांनी भातकुली येथील रेल्वे फाट्याजवळ रेल्वे अडवली. संभाजीनगरात उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हलगर्जीपणानं मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली, मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे मुलीच्या वडिलांनी न्याय द्या म्हणत पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलंय. नांदेडमधील बामणी ते पुसद या महामार्गाचं काम रखडलंय. परिणामी रस्त्यावरील धुळीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे. तात्काळ या रस्त्याचं काम करावं, संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि नुकसानीची भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. राज्य शासनानं शिव्यामुक्त समाज अभियान सुरू केलंय. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र दिलंय. आई बहिणींचा उल्लेख असलेल्या अश्लील शिव्यांवर पूर्णतः बंदी घालणं, शिव्यामुक्त समाजासाठी विद्यार्थ्यांना शपथ घेण्याच्या सूचना या पत्रात करण्यात आल्या आहेत. यवतमाळमध्ये मुद्रांक शुल्क विभागानं 100 रुपयांऐवजी 500 रुपयांचा स्टॅम्प बंधनकारक केलाय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा आर्थिक फटका बसतोय. मुद्रांक शुल्काच्या दंडानं नागरिकांना छोटी मोठी कामं करताना अधिकचे पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे 100 रुपयांचा स्टॅम्प पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लोणार सरोवराच्या काठावरून जाणाऱ्या 2 महामार्गांमुळे सरोवराचं अस्तित्व धोक्यात आलंय. महामार्गावरनं नियमित अवजड वाहतूक सुरू आहे. यामुळे काळांना मोठं भूस्खलन झाल्यानं सरोवराचं अस्तित्वच धोक्यात आल्याचं समोर येत आहे. कोल्हापुरातील रंकाळा तलावाची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली आहे. राज्यकर्त्यांकडून यासाठी विकास निधी आणला जातो, मात्र प्रत्यक्षात रंकाळ्याचं सुशोभीकरण केलं जात नाही. यामुळे रंकाळा प्रेमींनी काळ्या फिती लावून घोषणाबाजी करत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवलाय. चीनी कंपन्या भारतात येण्याचे मार्ग शोधत असल्याचं दिसतंय, मात्र थेट प्रवेश मिळत नसल्यानं त्यांना भारतीय कंपन्यांच्या माध्यमातून भारतात व्यवसाय करावा लागतोय. अंबानींच्या काही कंपन्यांसोबत चीनी कंपन्या भारतात व्यवसाय करतायत. भारतात त्यांचं वलय वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं एका अहवालात नमूद करण्यात आलंय. भविष्यात पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर धावणार असल्याचा निर्धार माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीनं व्यक्त केलाय. विनोद कांबळीवर भिवंडीतील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विनोद कांबळीला 5 लाखाची आर्थिक मदत देऊ केली आहे. बारामतीच्या श्रुती करळे हिला राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळालंय. ही स्पर्धा दिल्लीत पार पडली आहे. 17 वर्षाखालील मुलींच्या 56 ते 60 किलो वजन गटामध्ये तिनं सुवर्ण पदक पटकावलंय. भाजपच्या कोर कमिटीची बैठकीत मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं रणनीती ठरवण्यात आली आहे. मुंबईत महायुतीचा महापौर होणार असल्याचा विश्वास भाजपचे नेते अमित साटम यांनी व्यक्त केलाय. 1 ते 15 जानेवारी दरम्यान भाजप सदस्यता अभियान राबवणार असल्याची माहितीही बैठकीअंती देण्यात आली आहे. 1500 रुपये देण्यासाठी बहिणीच्या नवऱ्याला आणि भावांना बेवडे बनवणार का? अजित पवारांच्या विधानावर राऊतांनी महायुती सरकारला खडेबोल सुनावले. तसंच हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे असंही राऊत म्हणाले. महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं आहे असं अजित पवार म्हणाले. नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झालेत. लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालाय. बीड जिल्ह्यातील परिस्थिती राष्ट्रपती शासन लागू करण्यासारखी आहे. बीड आणि परभणीच्या घटनांवरून खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. तसंच बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आणि आता बातमी आहे गृहिणींसाठी. तुमच्या घरात गॅस असेल तर तुमचं फुफ्फुस तपासून घ्या, कारण गॅसमधील वायू तुमची फुफ्फुसं कमजोर करतोय. हे आम्ही का म्हणतोय जाणून घ्या. हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है. और इसीलिए हम अगेन मैं अपने पेशेंट जब जाते हैं तो उनको बोलता हूँ कि आप चिमनी भी लगाओ, एग्जॉस्ट भी लगाओ. गैस ऑन करने से पहले चिमनी और एग्जॉस्ट को ऑन करो और गैस ऑफ करने के 10 मिनट तक उसको ऑन रखो. तुम्ही गॅस वापरता का? घरातील गॅस तुम्हाला आजारी पाडतोय. गॅस मधला धूर तुम्हाला दिसत नसला तरी त्याचा धोका घरातील सगळ्यांनाच असल्याचा दावा करण्यात आलाय. हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा.
तो हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है। गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार, गॅसमधील वायू आरोग्यासाठी धोकादायक, व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? यदि आपने अपने गैस के इस कलर पर ध्यान नहीं दिया तो आपकी घर की महिलाओं को जल्द ही अस्थमा और सरदर्द जैसी जानलेवा बीमारी हो सकती है। भारतातील जवळपास 80% लोकांच्या घरात गॅस आहे, त्यामुळे गृहिणींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। गॅसच्या वायूच्या ज्वलनानं कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि याचा गंभीर परिणाम गृहिणींच्या फुफ्फुसावर होतो। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली। याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं एक्सपर्टची भेट घेतली। इथे एअर आणि जे LPG आहे त्याचा जर रेशो कमी जास्त झाला तर ते प्रॉपर बर्निंग होत नाही। इफेक्टिवली काय असतं, जेव्हा हे बर्निंग होतं म्हणजे एका प्रकारे LPG आणि ऑक्सिजनचं रिॲक्शन होऊन आपल्याला कार्बन डायऑक्साईड वॉटर हे तयार होतं। पण जेव्हा एअर आणि फ्यूलचा रेशो जर प्रॉपर नाही झाला तर त्याच्यामध्ये CO हा पण फॉर्म होतो, दॅट इज कार्बन मोनॉक्साईड। तो फार डेंजर आहे। तर याला अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो आपण की आपल्या याच्यामध्ये जी फ्लेम आहे ती निळ्या रंगाची राहिली पाहिजे। समजा थोडी लालसर हे झाली तर याचा अर्थ एअर फ्यूल रेशो डिस्टर्ब झाला। गॅसचा वापर योग्य पद्धतीनं केला तर त्याचा अधिक धोका नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय। मात्र गॅसमधील वायूच्या धुरामुळे काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते देखील पाहूया। जसं त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरात जर एक्झॉस्ट जर असेल किंवा साधा फॅन असेल किंवा चिमणी जर असेल, एक्झॉस्ट चिमणी, तर ती तुम्ही नक्कीच चालू करा, अगोदर चालू करा, जेणेकरून की जे मायक्रो प्रमाणामध्ये जे पोल्युशन होतं तेही आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि तुमचे आणि आपल्या सर्वांचे फुफ्फुसं यातनं चांगले राहतील। त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। हवा आणि गॅसचा रेशो व्यवस्थित असायला हवा, नाहीतर गॅसमधून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो। कार्बन मोनॉक्साईड शरीरासाठी घातक असतो। गॅस जळताना फिल्म निळ्या रंगाची असावी, लालसर किंवा पिवळा रंग दिसल्यास वायू घातक आहे। गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात। घातक वायू आपल्याला दिसत नाही, मात्र गॅसच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास वाढतो। त्यामुळे गॅस सुरू करायच्या आधी आणि नंतर 10 मिनिटं एक्झॉस्ट फॅन लावावा। गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवा। आमच्या पडताळणीत गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।